मॅचला झाली आहे सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरिता किरण चौधरी. किरणच्या पहिल्याच बॉलवरती योगेश महालेचा हा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल दा मात्र पूर्ण होईल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर योगेश महाले आणि धीरज मोकल मध्ये काय जबरदस्त जुगलबंदी झाली होती. एक चांगली पार्टनरशिप जरूर पाहायला मिळाली होती. किरणचा हा पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं गेलंय. धीम्या गतीचा हा बॉल टाकला गेलाय, कारण किरणला देखील माहिती आहे धीरजचा खेळ आणि त्याला अनुसरून बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून केला गेलाय. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू फेकून झाले. धाव फलकाती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 3. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. सीमा रेषा पार आला हा षटकार. काय आतमध्ये घ्यायचंय, काय बाहेर सोडायचंय, डीजे बिंद्यालाच माहिती आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक मोठा षटकार आला होता. धाव फलक आपण पाहिलं तर 9 वरती थांबलं गेलंय आणि हा जवळजवळ 5वा बॉल देखील डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू मात्र असणार आहे वाईट. धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. म्हटलं गेले ना, आयुष्याच्या पटावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर थोडस अतिरिक्त करण्याचा प्रयत्न किरण चौधरीकडनं केला जातो. धावफलक 1 न पुढे सरकले, जाऊन पोहोचले 11 वरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटला मात्र हा शॉट केला गेलाय. धीरज एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. दोन टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजेच 13च्या घरामध्ये 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रथम येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 13 धावा धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस नो बॉलचा इशारा. थोडस कन्फ्यूज आहेत.
यस डिसिजन काय आहे? यस क्षमा मागतायत. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मिस टाइम फटका आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आळम होते आणि त्याने पकडलाय हा झेल. पहिला धक्का बसतोय टीम आपण या ठिकाणी पाहिले तर फार्थ वॉरियर्स संघाला. फलंदाज आपण पाहिला तर योगेश महाले आउट. धन्यवाद. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे ऑन साइडला, परंतु झेल झाली आहे ड्रॉप. अरमितला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळायला गेले आहे. हवेमध्ये हा शॉट खेळला होता. 2 धावा मिळतील. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 15. धावा धावफलकाती लागल्या गेल्यात. गोलंदाज आपण पाहिला तर प्रथमच हे दुसरं षटक. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. गुड फिल्डिंग. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले 16च्या घरामध्ये. 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका होता ऑन साइडला. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये चांगलं कनेक्शन जरूर झालं होतं. प्रथमचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं मात्र हा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट फाईन लेगला. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलोय 17च्या घरामध्ये. 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती धीरजने देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला या संपूर्ण सातेवल प्रीमियर लीग मध्ये. चांगले फटके त्याच्या बॅटमधनं आले. चांगले बॉलिंग देखील केली आहे. त्याच्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण देखील ऑलिज वेल रोल त्याने देखील प्ले केलाय या 4थ्या पर्वामध्ये. सध्या तरी आपण त्याला पाहतोय फार्थ वॉरियर्स टीमच्या माध्यमातून चांगलं नेतृत्व करत असताना चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील केला गेलाय. म्हटलं गेले ना, यशाचा नजारा जर बघायचा असेल तर तुम्हाला मात्र संघर्षाचा जो पर्वत आहे त्याच्यावरतीच चढून मात्र बघावा लागेल. कारण यशाचा नजारा हा उंचीवरून खूप चांगल्या पद्धतीनं जरूर पाहायला मिळतोय. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला आहे आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर जवळजवळ 18 धावा 9च्या सरासरीनं बनवल्या गेल्यात. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरिता विक्रम येतोय. सुरुवातीला आपण पाहिलं म्हणजेच गोलंदाज किरण, त्याच्यानंतर प्रथम आणि आता मात्र विक्रम. त्यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल होता. एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे ऑन साइडला.
2 धावा येतात. दोन टीमची टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजे 21-21 आकड्यावरती. 21 धावा धाव फलकावरती लागलेत. यावेळेस आपण पाहिलं तर इष्टांच्या समोर पकडला गेलाय फलंदाज धीरज मोगल, मात्र यावेळेस होते आउट. जानू विना रंग सनाय अगबाय 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 जानू विना रंग सनाय. कुठे गेला देव शोधे नजर त्याच्यासाठी जीव सुद्धा हजर. कुठे गेला देव शोधे नजर त्याच्यासाठी जीव सुद्धा हजर. त्याच्या विना माझा जीवच जाय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर अनिकेत महाळी, जो संघाचा संघनायक आहे. असं मनोगत घेताना त्यांनी नक्कीच म्हटलं होतं की मॅच अगदी रफ अँड टफ जरूर पाहायला मिळेल. आणि आल्या आल्या अनिकेत महाळीने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्याचा देखील झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय आणि समाप्त होते अनिकेत महाळीचा देखील खेळ. अनिकेत महाळी आउट. यावेळेस आपण पाहतोय सुनीलच्या बॅट मधला हा सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेनं पाहायला मिळतोय. एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 22च्या घरामध्ये. 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विक्रम चांगली कामगिरी करतोय. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. षटकातील पुढचा बॉल अरमित आहे ऑन स्ट्राइक वरती, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज विक्रम चेंडूच्या खाली, मात्र जजमेंट चुकलं गेलं. कदाचित किरणनं हा झेल मात्र पकडायला हवा होता, परंतु कॉलिंग खूप महत्वाची होती. झेल झाली आहे ड्रॉप. अरमितला संधी मिळाली पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी. धावफलक 1ने पुढे सरकले जाऊन पोहोचले 23च्या घरामध्ये. 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. जवळ आपण पाहिलं तर या ठिकाणी तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. दोन विकेट देखील त्याने मिळवलेत या ओव्हर मध्ये. विक्रांत षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकात आणि फलंदाज या ठिकाणी आउट, म्हणजेच आणखी एक बॉलरच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. अकेले खड़े हो, हट जाओ वरना कीमा बना देंगे. चल चल.
यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत तुषार 11 वर्सेस वाघ व फायटर्स. चला गेम ऑन करायचे आहे. चौथं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विजय कुरा या गोलंदाजाला. अरमित महाले ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता गोलंदाज विजय कुरानं. यावेळेस मिळाली एक सिंगल धाव. अरमितला देखील सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 24च्या घरामध्ये. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पूर्णपणे बॅकफुटवरती टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस धीम्या गतीने मात्र हा शॉट खेळला गेलाय. फलंदाज आपण पाहिला तर निझम नाजिम हा फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये. बडे खिलाडी हे नाजिम. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक चांगला बॉल या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सध्या तरी बॉलिंग परफॉर्मन्स खूप चांगला राहिला. सुरुवातीला किरण, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर प्रथम विक्रम आणि आता मात्र विजय. चांगला बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर गुड लेन वरती चेंडूची हाताळणी केली होती. चेंडू पण थोडासा बाउन्स मात्र जरूर झाला होता. प्रयत्न खूप चांगले केले होते त्या क्षेत्रामध्ये. आपण पाहिलं तर वाईडिश लॉंगांच्या दिशेने मात्र हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा कंप्लीट केलेत. दोन्ही टीमचे टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले तब्बल 27 आकड्यावरती. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सध्या आपण पाहतोय सातिवले प्रीमियर लीग सीझन 4 आणि 4थ्या पर्वातील हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक महत्वाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्ले अँड मिस डॉट बॉल. पार्थ वॉरियर्स आणि जानवी फायटर्स मध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका सुंदर आहे. ऑन साइडला चेंडूला उडवलंय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरिता आलाय हा मोक्याच्या क्षणी षटकार. 6 धावा. धावसंख्या झाली ती 33 आणि लक्ष असणार आहे 34 आणि टॉस देखील आपण करणार आहोत. धन्यवाद डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांची देखील आठवण करून दिले आम्हाला डीजे वादक भिंदे यांनी. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि राज्य करणारा एकमेव राजा म्हणजेच शिवछत्रपती शिवाजी महाराज. येत्या 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती आपण पाहणार आहोत. चला आपण जाऊया यानंतर टॉसच्या दिशेनं. यानंतर मॅच आपण पाहणार आहोत तुषार 11 आणि त्यांच्या समवेत वाघ व फायटर्स या दोन टीम मध्ये केला जाईल महत्वाचा टॉस. टॉस या ठिकाणी
केला जातोय आणि टॉस करण्यासाठी विनंती करतोय. संभाजी धावणे साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. टॉस आपण पाहिला तर एका बाजूने आहे टॉस वरती SPL, दुसऱ्या बाजूने आहे 2025 वाघो फायटर्स आणि तुषार 11 मध्ये टॉस केला जातो. 2025 असा कॉल तुषार 11 टीम कडून आणि 2025 आलाय. साहेबांना विनंती करतोय शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. तुषार टॉस जिंकलाय, डिसिजन काय असणार आहे? यस तुषार टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? बॅट फर्स्ट करण्याचा निर्णय घेतलाय वाघो फायटर्स. आपण पाहिलं तर त्यांच्याकडे गोविंदा पाटेक नावाचा एक जबरदस्त खेळाडू आहे आणि चांगला परफॉर्मन्स त्याने देखील केलाय. तर बॅटिंग करताना साधारणतः किती धावा बनवल्या जातील? 60 पर्यंत. असे तुमच्या टीम मध्ये कुठले खेळाडू आहेत जेणेकरून वाघो फायटर्स विरुद्ध चांगला खेळ करतील? सोनू आहे, प्रज्ञेश आहे, बाबू सोनी आहे, बाबू सतीश आहे. क्या बात आहे, जबरदस्त खेळाडू तुमच्या टीम मध्ये देखील पाहायला मिळतात. ते शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर टॉस जिंकला असता डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतलं. अगदी तुमच्या मनासारखं झालंय, जे हो होते ते तुम्हाला मिळालंय. फिल्डिंग करत असताना समोरच्या संख्येला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 40च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. बॉलर चांगले आहे आमचे, थांबू 40 पर्यंत. येस, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. मैदानाच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. मॅचला झाली आहे सुरुवात. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, किरण चौधरी आणि विघ्नेश. यावेळेस सुंदर फटका आहे ऑन साईडला. प्रणित पाटील सातिवलीचा चॉकलेट बॉय पकडतो झेल आणि समाप्त झाला मिस्टर किरण चौधरी नावाच्या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद. अति घाई संकटामध्ये नाही, कारण लक्ष आहे 34 आणि या 34 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना मात्र उलटॉस बॉल. एक सिंगल मिळते, सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र ऑन झालंय. प्रणित पाटील चॉकलेट बॉय सध्या तरी चांगली बॉलिंग करतोय. वाटतं कॅच अनिकेतने पकडला होता. यावेळेस विघ्नेश ऑन स्ट्राइक वरती. लेग बायच्या सुरूमध्ये एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव येते वाईटच्या स्वरूपामध्ये. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ हो 1 2 3 4 कितने आदमी थे? 4.
एक फूल 4 माली और चारों के हाथ खाली, किसी ने नहीं दी टाली. कॅच पकडायला हवा होता, कॉलिंग खूप महत्वाची होती. मात्र झेल ड्रॉप. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर चांगला जरूर पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 6, म्हणजेच फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. फक्त 4 धावा अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 30 धावा बनवायचे. पहिल्याच ओव्हर मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर वर्चस्व दाखवलं ते म्हणजेच प्रणित पाटीलनं काय जबरदस्त षटक हाताळला गेलं. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट म्हणजेच किरण चौधरीला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला. अनिकेत महाले बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. डॉट बॉल. अनिकेत महालीचा पहिला बॉल डॉट आलाय. एक लो स्कोरिंग सामना आहे असं वाटलं होतं की 3 ओव्हर मध्ये हा सामना फिनिश केला जाईल, परंतु बॉलिंग अटॅक खूप चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कल्पेशच्या माध्यमातून केले जात आहेत. मॅच क्रमांक आपण सध्या 15वा पाहतोय. चानवी फायटर्स अँड फार्थ वॉरियर्स या दोन टीम मध्ये. टायमिंग किती दिलाय बघ, 9चा आता आली वाजले की यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल, परंतु यावेळेस रनअप मध्ये थोडासा मात्र चुकला गेलाय. डेड बॉलचा इशारा येतोय. चेंडू फेकून झालेत 3 आणि 3 चेंडू आपण पाहिलं तर डॉटच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत. मागच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता अनिकेतनं. बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलेच्या मध्ये तो खेळत होता. यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण अरमित महाळीच आपल्याला पाहायला मिळालं. व्हॉट एफर्ट्स. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी बॉल वरती तीक्ष्ण नजर ठेवली होती आणि ज्यावेळेस मात्र चेंडू अगदी जवळ आला त्यावेळेस मात्र काय जबरदस्त हवेमध्ये सूर घेतली गेली आणि चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाला अरमित महाली. यावेळेस आपण पाहतोय स्वतःच्या पालोत्रमध्ये अडवण्यामध्ये यशस्वी झालाय अनिकेत. आणि एक डॉट बॉल. धावसंख्या झाली ती 7. चानवी फायटर्स थोडीशी बॅकफुटवरती जाताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस मात्र चेंडूला स्विंग केले. चेंडू जाईल डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता आला हा षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने हा शॉट या ठिकाणी खेळला गेला. फुल टॉस डिलिव्हरी होती आणि बाहुबली विघ्नेशच्या बॅट मध्ये आला हा षटकार. धावसंख्या झाली ती 13. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी.
21 धावांची आवश्यकता आहे. 12-21 समीकरण अजून सुद्धा पूर्ण करायचं आहे. यावेळेस आपण पाहतोय शेल मात्र पकडला गेलाय आणि समाप्त झालाय कल्पेश लांगेचा देखील खेळ. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर धीरज मिळवतोय एक महत्वाची विकेट, कारण आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आहे आणि तो कसा संपवायचा कसा थांबवायचा याच्यावरती देखील लक्ष केंद्रित केलंय धीरजनं. पहिल्याच बॉल वरती मिळवली विकेट. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखी एक डेंजरस बॅट्समन विजय कुरा आपल्याला पाहायला मिळतोय. 11 मध्ये अजून सुद्धा बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. 21-21 धावा. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं तर विजय कुराचा रेकॉर्ड पाहिला तर त्याचा देखील खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने देखील केला आहे. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. चांगली फिल्डिंग योगेश महालीची आपल्याला पाहायला मिळते. 2 महाली ब्रदर्स त्या ठिकाणी आहेत, योगेश आणि अनिकेत. चांगली फिल्डिंग आणि निश्चितच 2 धावा पूर्ण होत आहेत. त्या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. मॅच अगदी रफ अँड टफ जरूर पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम हार मानायला तयार नाहीयेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल होता आणि त्याला हुक केलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांनी करता आलाय चौकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी केली गेली आहे. एष्ट्यांच्या समोर पकडले गेले आणि विजय कुरा शी केली संपुष्टात. विजय आउट. धन्यवाद. 8 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. धावफलकातील धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 19. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. प्रथम आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी विघ्नेशने खूप चांगला खेळ केलाय. 3 चेंडू तो खेळलाय आणि 3 चेंडू मध्ये 6 धावा. 1 षटकार देखील त्याच्या बॅट मधनं आलाय, परंतु सध्या त्याला नॉन स्ट्राईक एंड वरती थांबवलं गेलंय. धीरजचा हा पुढचा बॉल. 8 मध्ये बनवायचे 15 आणि आल्या आल्या प्रथम न मोठा फटका पेश केलाय. लॉंग ऑनच्या वरून चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. ओव्हर पिच बॉल होता. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी बॅटरच्या रडार मध्ये हा चेंडू हाताळला गेला झोन मध्ये आणि त्याच्यावरती सरळ बॅटनं प्रथम न ठोकलाय हा षटकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा उचली घेणारा हा बॉल होता.
मात्र एल डॉट षटकाची झाली आहे समाप्ती. आता मात्र 6 मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 9. 6 बॉल 9 धावा अजून सुद्धा बनवायच्यात मॅच जिंकण्यासाठी. जान्हवी फायटर्सला चांगली फाईट केली जाईल का? अंकुश महालेवरती यावेळेस विश्वास दर्शवलाय. ओनरने आशा सोडले. नाही काढील. मेन काय पाहिजे का साजीचा बॉल सेम असता. त्याला मध्ये चढलं ना. दुसऱ्या टीम पण आहे ना. यावेळेस आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती एक्सप्रेस गोलंदाज अंकुश महाले. पहिला बॉल नो. ओ काय घडलंय काय बिघडलंय निश्चितच चेक देखील केलं जाईल. येस नो आहे ना. येस नो आहे. ब्रझर वाजलाय. नो सिग्नल. यावेळेस प्रीहिटच्या बॉल वरती फटका चांगला आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. नो. त्याच्यानंतर ह्या 2 म्हणजेच आता मात्र 5 बॉल 6 ची गरज. डॉट 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 बॉल घ्यावे लागतील मॅच जिंकायचं असेल तर. कधीच कोणाला कमी समजू नका कारण सोनं जरी महाग असलं ना तरी मात्र त्याला लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं. म्हणूनच कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये. हा चेंडू आपण पाहिला तर दिशाहीन आहे. वाईट बॉल. आता मात्र या ठिकाणी 5 मध्ये बनवायच्या आहेत 5 धावा. 5 काँग्रेसची निशाणी. पंजा. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला बॉल होता. गुड लेन वरती चेंडूच्या हाताळणी केली होती. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 30 आकड्यावरती. आता मात्र 4 बॉल 4 ची गरज. काय जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. चार चेंडू 4 ची गरज. कसला रिव्ह्यू काय काय वन बाउन्सर दिलाय का? आता दिला अंपायरनी. कोणाकडून रिव्ह्यू? स्क्वेअर लेगच्या पंचाने 1 बाउन्स दिलाय का? 1 बाउन्सरच आहे ना. दिलाय त्याच्यासाठी रिव्ह्यू केला का फिल्डिंग टीमने रिव्ह्यू केला. ओके. आहे का वन बाउन्स? काढता येईल का? एवढे लेट घ्यायचं का? नाही रे ना रिव्ह्यू सांग लेट झाला. या मग YouTube काढा फटाफट खुला रे YouTube. या ठिकाणी आपण पाहिलं तर येस 1 बाउन्सर आहे. चला रिव्ह्यू केला त्यांचा. चालेल बरोबर आहे. रिव्ह्यू केला. फिल्डिंग टीमला रिव्ह्यू नाही रिव्ह्यू लवकर घ्या सांग लगेच. आणि रिव्ह्यू घेताना आपण लवकर घ्या. यावेळेस आपण पाहिला तर अजून एक वाईट. आता मात्र 4 मध्ये 3.
आता मात्र वजन थोडस मात्र कमी झालंय. अगोदर आपण पाहिलं तर तराजूचा काटा समांतर होता. पुन्हा एकदा तो काटा समांतर आणला जाईल का? अंकुशच्या खात्यातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो 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 नेम धरून गेम करायचा होता. सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. आता मात्र 3 बॉल 2ची गरज. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. षटकातील पुढचा बॉल. ये देखिए उड़ा दिया इस बार मिड विकेट के ऊपर से सीधा 6 रन के लिए षटकार. कैमरामैन जल्दी फोकस करो. आने जाने वाले लोग